शिर्डी येथे सुरू असलेल्या राष्ट्रवादीच्या शिबिरात जितेंद्र आव्हाडांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलंय. रामाविषयी हे वादग्रस्त वक्तव्य केलंय त्यांनी. राम हा वनवासात असताना शिकार करून खायचा, त्यामुळे राम हा शाकाहारी नसून मांसाहारी होता, असं वादग्रस्त वक्तव्य जितेंद्र आव्हाडांनी शिर्डी येथे सुरू असलेल्या राष्ट्रवादीच्या शिबिरात केलंय. राम आपला आहे, बहुजनांचा आहे. राम शिकार करून खाणारा राम तो आमचा आमच्या बहुजनांचा. तुम्ही जिथे आम्हाला सगळे शाकाहारी बनवायला जातात, तिथे आम्ही रामाचा आदर्श पाळतो. आम्ही आगमनाला रामाचा आदर्श. राम हा शाकाहारी नव्हता, तो मांसाहारी होता. 14 वर्ष जंगलात राहणारा माणूस कुठे जाणार हो ते शाकाहारी शोधायला? बरोबर आहे की नाही? बोलतो ते खरं बोलत असतो मी. आता त्यांनी ते राम आपला आहे, बहुजनांचा आहे. राम शिकार करून खाणारा राम तो आमच्या बहुजनांचा. तुम्ही जिथे आम्हाला सगळे शाकाहारी बनवायला जातात, तिथे आम्ही रामाचा आदर्श पाळतो. आम्ही आगमनाला रामाचा आदर्श. राम हा शाकाहारी नव्हता, तो मांसाहारी होता. 14 वर्ष जंगलात राहणारा माणूस कुठे जाणार हो ते शाकाहारी शोधायला? बरोबर आहे की नाही? बोलतो ते खरं बोलत असतो मी. आता त्यांनी ते प्राइस नहीं था, हिंदी शुरू है, हिंदी चालू है, हिंदी चालू है, हिंदी शुरू है. प्राइस नहीं था, तब खाते क्या थे राजा राम? और राम क्षत्रिय था, तो क्षत्रिय का खाना ही मांसाहारी होता है. लेकिन आप कह रहे हैं इसको लेकर कंट्रोवर्सी कहीं ना कहीं होती है, आपको नजर नहीं आ रही? क्योंकि राम को मांसाहारी करना, क्या कंट्रोवर्सी? कंट्रोवर्सी क्या? राम का खाना क्या था? कोई बता देवे कि राम मेथी की भाजी खाता था? आप अपने कहने पे कायम है बिल्कुल, इसको कभी बिल्कुल कायम है. ये है, आप क्या भारत को शाकाहारी बनाना चाहते हैं क्या? इस देश के 80% लोग आज भी मांसाहारी है. वो राम भक्ति है ना. सर तुम्ही जे वक्तव्य केलेलं आहे त्यावर अजूनही ठाम आहात का? हो ठाम आहे ना. या देशामध्ये 80% माणसं ते रामभक्त आहेत. आणि त्या काळामध्ये तुम्ही जर अँथ्रोपॉलॉजी वाचली तर मांसाहारीच माणूस. असं आहे की मला तुम्ही एक गोष्ट सांगा, मानवी इतिहासामध्ये काय लिहिलं? मानवाचा जो इतिहास आहे त्याच्यामध्ये काय लिहिलंय? मानव कधी मांसाहारी होता आणि तो शाकाहारी कधी झाला याचा अभ्यास आहे ना जगामध्ये. अँथ्रोपॉलॉजी नावाची गोष्ट आहे ना जगामध्ये. ज्या वेळेस दुसरं काही खाद्यच उपवत नव्हतं त्यावेळेस लोक काय खायचे? सांगा ना मला, काय खायचे? ज्या देशामध्ये गहू तांदूळ नावाची गोष्टच नव्हती, याच्या तारखा आहेत ना, हे कधी उगवायला शिकले, यांची शेती कुठे झाली, हा सगळा अभ्यास आहे. म्हणूनच मी सांगतो की तुम्ही अभ्यास करून राजकारणाने हे करा. तुम्ही उगाच बोलायला बोलू नका. जगामध्ये आजपासून 5000 वर्षापूर्वी एकतरी माणूस ऋग्वेदामध्ये लिहिलंय ना, वेद वाचा ना व्यवस्थित. वेद वाचा आणि मग त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या मांसाचं भक्षण केलंय, कोणी कोणी केलंय, मला स्पष्टपणाने कळेल.